आम्ही काल डलहौसीमध्ये इथे खजियार लेणी आहे तिथे होतो आणि कालचा दिवस तर तुम्ही बघितलाच. आणि आता आम्ही चाललोय इथे खजियार लेणी जिथे आपण आलो, हे मिनी स्वित्झर्लंड जे बोलतात, तिथून पुढे एक गाव आहे, इथे विलेज आहे एक. तर ते विलेजमध्ये लोकल फूड देतात ते, आणि ते विलेजचा मध्ये व्ह्यू छान आहे. इथून एक 3-4 किलोमीटर पण ऑफ रोड आहे, गाडी जात नाही. सो आता आम्ही एक बाईक घेतली रेंटने आणि आम्ही आता तिथून पुढे चालले ते विलेजला. तर ही आमची गाडी आणि आम्ही ही आज बाईक रेंटने घेतली आहे आणि हे दोघं रेडी झाले. तर तुम्ही इथे मिनी स्वित्झर्लंड म्हणजे खजियार हिलला आल्यानंतर तुम्हाला जर त्या विलेजला जायचं आहे तर अशा गाड्या असतात त्याच्यात पण तुम्ही जाऊ शकतात कॉमनमध्ये. आणि पण आम्ही बाईक केली आहे. तर आम्ही आमच्या गाडीपासून निघालो होतो विलेजकडे. हार्डली 3-4 किलोमीटर होते फक्त. आणि हे बघा, हे ते विलेज आहे. नाव काय आहे? मिस्टिक विलेज. एक मिनिट, हे बघा. आणि आता इथे पुढे हे विलेज थोडं एक्सप्लोर करायचं आहे. मिस्टिक विलेज. चलो, आता या गावाची खासियत अशी आहे की या ठिकाणी एक सेंटरला व्ह्यू पॉईंट आहे. या गावाची खासियत अशी आहे की एकदम सेंटरमध्ये जर थांबलं ना, त्यांच्या टॉप हिल व्ह्यू काहीतरी आहे, ज्याच्यामध्ये 360मध्ये पूर्ण आजूबाजूच्या पर्वतरांगा दिसतात आणि तो एकदम सेंटरमध्ये. आणि या ठिकाणी अजून दुसरी खासियत आहे की इथं विलेजचं जे सिड्डू वगैरे फेवरेट आहे त्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. तर बघू, आज करू आम्ही एन्जॉय. काय काय भेटतं बघू, सगळ्याच गोष्टी. काय खायचंय तुला? हा, मोमोज आणि पराठा. कुठे? फुल नाही, आता आपल्याला मध्ये जायचंय ना बाळा आधी. ओके. आणि मधून मध्ये आल्या आल्या इथे एक शॉप पण आहे आणि रेस्टॉरंट पण आहे. आणि इथून जस्ट आल्या आल्या इथे पण एक व्ह्यू पॉइंट आहे. आणि इथून बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवते मी कसं आहे. ओके, हे बघा. तर आम्ही आल्या आल्या आधी खाणार आहे, कारण आम्हाला भयानक भूक लागली. आम्ही आज ब्रेकफास्ट पण केलेला नाहीये आणि पोटात काही नसलं की मग चिडचिड होते. जंगलातले जनावर बघायची गरज नाही, आम्हीच होतो. पर बताना क्या क्या मिलता है? लोकल थाली में रहता है ना मैडम। हाँ हाँ चिबियाली धाम बोलते हैं इसको। हाँ हाँ उसमें ड्राई राजमा रहता है, देसी घी दही में बनता है। हाँ हाँ, ग्रेवी राजमा है, दाल है, कड़ी फोड़ा है, ठीक और है. राइस रहता है साथ में। ओके. सिद्धू रहता है एक से अलग से। तर आता इथे आम्ही बसणार आहे आणि आमच्या समोरचा व्ह्यू बघा. काय म्हणता? हो हो, तेच आहे. नाही नाही, डोंगराच्या पलीकडे पाहिजे तिथे काम कर, तिथं मग रोड पाहिजे की. त्या स्टेप्स शेती आहे का ती? हां, काय लावलंय? काय लावलं तर नाही. काहीतरी मस्त आहे व्ह्यू, खरं सुंदर आहे. हा ना, हे किती वनस्पती आहेत त्या, किती दाट आहेत बघ ना. घर पाहिजे तो, किती छान घर आहे. बांधकामांमधलं असेल छोटं छान. तर आमची थाली आली आहे. याच्यामध्ये काय, कोणत्या कोणत्या भाज्या आहेत? पण राजमा आहे, हे खोबऱ्याची भाजी आहे. हे विचारावं लागेल त्यांना काय 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 का. तूप तूप. प्रत्येक भाजी तूप आहे, हा ना. लोणचं असल्यासारखं आहे. हे काय आहे असं, कसं आहे? आपलं लिंबाचं नाही, असं आंबट गोड लिंबाचं लोणचं असतं तसं आहे. आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आहेत. चिबियाली धाम है ना, ये राजमा का मात्रा दही और देसी घी में बनता है ये। ओके. ग्रेवी वाला राजमा, हाँ हाँ ये हरे मूंग की दाल है, हाँ ये कड़ी है, हाँ हाँ, ये चाशनी इमली और गुड़ में बनता है, वो ड्राई फ्रूट। इमली और गुड़ में. हाँ ठीक है, थँक्यू. आम्ही हिमाचलमध्ये आल्यानंतर भरपूर ठिकाणी वेगवेगळे सिड्डू खाल्लेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी थोडंसं युनिकनेस राहतं. ऑलमोस्ट सगळं सेमच आहे, पण याच्यामध्ये ना तूप टाकल्यानंतर सगळ्यात भारी टेस्ट लागते. तर हे तूप आणि वेगवेगळ्या 3 चटण्या आहेत या ठिकाणी. तर प्रत्येकाचा एक वेगळा आहे, तर या ठिकाणी पण भारी आहे, आवडला आम्हाला, छान आहे. पण याच्यातली स्टफिंग आहे ना, हमेशा ड्राय फ्रूटची असते. तर याच्यामध्ये काय काय सांगू का? एक मनुका आहे, किशमिश, आलू आणि अजून नाही. आतल्या बाजूला गरम आहे एकदम.
चला खाऊन झालंय, आता चाललो पुढे, बघू काय नेमकं गाव म्हणजे. तर इथे आलोय, काहीतरी ऍक्टिव्हिटीज आहे वाटतं. हे बघा, हे ऍक्टिव्हिटीसाठी बनवलंय. तर 360 मध्ये व्ह्यू दाखवते. हे बघा, हे ना इथल्या लोकांनीच बनवलंय. म्हणजे कसं, ते जे खजियार हिल आहे तिथून 3-4 किलोमीटरवर आहे, तर लोक तिथे यायचेच. मग लोकांना, इथल्या लोकल लोकांनी ही आयडिया केली, ॲक्टिव्हिटी बनवली, एक विलेज टाईप केलं आणि इथे लोकल फूड दिलं जातं असं केलं. म्हणजे एक प्रकारे त्यांचा इन्कम सोर्स पण झाला आणि लोकांना काहीतरी वेगळं. हे असा व्ह्यू आहे 360. हाय वरती आल्यावर कॅम्पिंग पॉईंट, इथे टेंट वगैरे पण आहेत कोणाला कॅम्पिंग करायची असेल तर. तर इथे सायकलची ॲक्टिव्हिटी आहे. तो ब्रिज बनवले 3, त्याच्यावर चालायचं आहे. पर ॲक्टिव्हिटी 300 आहेत पर ॲक्टिव्हिटी. परत झिप लाईन पण आहे, खाली कुठेतरी घेऊन जातात ते. हे झिप आम्ही काय ॲक्टिव्हिटी करत नाही कारण एवढं विशेष काही, नॉर्मल आहे. पण आता बाबू रिद्दू खेळतोय, त्याला त्याचं तसं भेटलं. रिद्दू जम्प, मोठे मोठे जम्प कर. करा जम्प. मागे जा, मागे जा, मागे जा, मागे जा. जोरात जम्प, अजून जोरात, असं वरती जम्प कर. काय आहे का वर? काय ऍडव्हेंचर आहे याच्यात. तर आपलं ते विलेज झालं. आता आम्ही निघालोय काला टोप वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, जिथे आपलं रणवीर सिंगची मूवी आहे लुटेरा, तर ती तिथे शूट झाली आहे. आणि असंच खूप ऑफ रोड आहे, टॅक्सी करून जावं लागतं त्यांच्या गाड्यांमध्ये. पण आम्ही एकदम जुगाड करून बाईक घेतली आहे, असंच ओळख काढून. आणि आता हेल्मेट कंपल्सरी आहे, सोच आम्ही चाललोय. आता पुढे चेकपोस्ट पण आहे, पोलीस आहेत. आम्ही निघालो होतो तसंच, पण ते बोलले तुम्ही बाईकवर चालले तर हेल्मेट कंपल्सरी आहे. आणि इकडे जाताना जर तुम्ही आले समजा, तर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला आपलं टॅक्सी त्यांच्या गाड्यांमध्येच जावं लागेल. तुम्हाला असं बाईक वगैरे मिळणार नाही. पण आम्ही एकदम ओळख काढून जुगाड करून बाईक घेतली आहे. आणि टोटल डिस्टन्स आहे 16 किलोमीटर. चलो, एकदम वाईट मस्त हवा, थंड आणि एकदम छान असं फुल सिडार वनस्पतींचं जंगल. वाव, हे बघा. ऋतू काय कर शके ना, बाय बाय कर. बाबू झोपलं का बाबू, नाटी. आलोय ऑलमोस्ट. किती 600 मीटर राहिले आता. हे बघा खाली दरी बघा, आणि हे काळे तोंडाचे माकड आहे तिथे. आलोय तर आम्ही आता बघा इथे. तर इथे आल्या एक शॉप आहे. अजून मध्ये आल्यावर इथे टॉयलेटाची पण सोय आहे. इथे असं बसायला आहे, फोटो वगैरे काढायला. बाकी अजून बघू. इथे पण आहेत ॲक्टिव्हिटी करायला, जे आपण आधी आता विलेजमध्ये गेलो होतो तिथे ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्याच आहेत इथे. अजून काय ते बघू. हे बघा, झिपलाईन, जंपरिंग, टायर ब्रिज, बर्मा ब्रिज, असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत. चला अजून जाऊ आपण खाली. मस्त आहे, छान आहे चालायला. असं टाईल्स लावलेले आहेत, पायऱ्या केलेल्या आहेत, मध्ये मध्ये असं बसण्यासाठी सोय. आपण बरं झालं बाईक केली, नाही तर आपल्या मोठी गाडी इथे येऊन त्यांची टॅक्सी करावी लागली असती. हा, आम्ही बाईक घेतली होती त्या विलेजमध्ये जाण्यासाठी, कारण इथे त्यांच्या गाड्या वगैरे असतात, पण त्याची खूप जास्त रेंट आहे आणि आमची गाडी येऊ शकत नाही. मग आम्ही थोडं डोकं लावलं, ओळख केली, बाईक घेतली, आमचा मस्त फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला
जिथे इच्छा असेल तिथे थांबता येतं आपल्या मनानुसार, रील्स वगैरे बनवणे, फोटो काढणे. बाकी थोडंसं उतरून आल्यावर पण इथे टी स्टॉल, थोडा ब्रेकफास्ट, काय छोटा मोठा नाश्ता करायचा असेल तर. आता इथून खाली जायचं आहे पार्कला. हे बघा, ह्या ॲक्टिव्हिटी आहे. असा व्ह्यू आहे. इथे पर ॲक्टिव्हिटी 500 चार्जेस आहे. तर जर तुमची पर्सनल कार असेल तर तुम्ही या. मध्ये काहीच नाही आहे. जे तुम्ही ऑन द वे तुम्हाला ज्या वनस्पती दिसणार आहे सिडारच्या, तेच जंगल आहे सेम इथे. इथे मध्ये आल्यावर फक्त असं बसायला आहे वरची, असं टॉपला व्ह्यू दिसतोय, आणि बस भजे पकोडे असं काय वेगवेगळा नाश्ता आहे. आणि जर तुम्ही त्यांच्या गाडीमध्ये टॅक्सी करून 1000 आणि 1500 रुपये देऊन मग इथे येणार असाल तर एवढं काही वर्थ नाही आहे. नाही आलं तरी चालेल, पण तुमची पर्सनल गाडी आहे, इझिली येऊ शकताय. मध्ये फक्त 3-4 किलोमीटर तुम्हाला यायचे रस्ता सोडून, ते येऊ शकता. हा ना. लुटेरा मूवीचं शूट झालं म्हणतायत, कुठं झालं ते काही कळत नाही, माहित पण ठीक आहे, झालं असेल कुठेतरी. बाकी लोकेशन तर भारी आहे. मागच्या साईडला हा व्ह्यू आहे, असं छान पर्वत रांग आहे, मस्त बर्फाची डोंगर आहे, जंगल आहे. असं ऑन द वे जी रोड ट्रिप करतो ना आपण बाईकवर, तर ते मस्त एक्सपिरियन्स आहे. पण असं काही इथं येऊन काहीतरी आहे मग आपल्याला बघायचं आहे तसं काही नाही. आणि दुसरं काय माहिती आहे का, इथं आलं तर मग जास्त वेळ त्यांचा वेळ जाऊन या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी वगैरे केली. जे या ठिकाणी मला दिसलं डलहौसीच्या जवळपास लोकेशन आहे, नेचरचा व्ह्यू आहे, व्ह्यू शिवाय दुसरं काही नाही आहे इथं. म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस वगैरे असं काही नाही, फक्त नेचर आहे या ठिकाणी. आता नाही पण व्ह्यू छान आहे ना, व्ह्यू मस्त आहे. पण टाइमपास काही पाहिजे टुरिस्ट लोकांना, तर मग त्यासाठी त्यांनी ऍक्टिव्हिटी केलेल्या असं आहे. आणि चार्जेस प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. इथं 500 रुपये चार्जेस आहे, आणि इकडं मिनी 300 रुपये. आता थंडी वाढली, बाईकवर खूप जास्त थंडी वाजते. तर आता पॅक केले, मला तर सर्दीसारखं वाटत होतं. मस्त अद्रकचा चहा घेतला आणि आता चाललो बसमध्ये. आता थकलो आम्ही, सकाळपासून फिरतोय. आता जाऊ गाडीमध्ये, रेस्ट करू जरा. ओके, तर हा आहे, तर आपण एंट्री केले जे आहे तिथे इथे शूटिंग झाली एवढी पूर्ण भागात. हा बघा, तुम्ही तसेच दिसता पण रणवीर सिंग सारखे. खरंच बघा इकडे. नाही, मी वसुधाच आहे सुंदर. तर डलहौसी ऑलमोस्ट कंप्लीट झालंय, आणि जस्ट आम्ही आलो आणि आता रेस्ट करतोय. थकलोय खूप जास्त. आणि रिद्धू पण आल्या आल्या बाईकवरच झोपला होता. किती गोड झोपलाय. अजून त्याचं जॅकेट वगैरे काहीच काढलं नाहीये. आणि हे अशी आमची गाडी, आणि बाहेर हे बघा, हे मिनी स्वित्झर्लंड, जे आम्ही काल इथेच होतो. अजून टुरिस्ट भरपूर आहे. आता जशी जशी संध्याकाळ होईल तशी ते जातील. तर आमची व्हॅन लाईफ जर तुम्हाला छान वाटत असेल, वेगवेगळ्या इंडियातल्या जर प्लेसेस तुम्हाला बघायच्या असतील, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा. थँक्यू.